आपण बघतोय प्रॅक्टिस सेट 2.5 पार्ट 1चं आणि त्यात आपण जर बघायला गेलो तर फर्स्ट क्वेश्चन नंबर 1, 2, 3 तर दर्शन खूप सोपे आहेत बेटा. तर इकडे बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, समजा वर्ग समीकरण म्हणतो आपण मराठीत. जे बसलेले विद्यार्थी आहेत त्यांनी ते इथं लिहून घ्यायचं बरं. तर मग पूर्वशी स्टँडर्ड इक्वेशन कोणती आहे बेटा? ax² + bx + c = 0 बरोबर आहे. त्यात आपण डिस्क्रिमिनंट बघितलं होतं. डिस्क्रिमिनंट म्हणजे विवेचक. तर b² - 4ac ची किंमत खूप महत्त्वाची असते. तर त्यांनी स्टँडर्ड इक्वेशन दिली आणि मग विचारलंय की जर का पहिली कंडिशन तुम्ही ते बॉक्स भरायचे आहेत, मी तुम्हाला बॉक्सने काढून दिलेले तिथे b² - 4ac = 5 बरोबर. आणि त्यानंतर सेकंड बॉक्समध्ये काय आहे तुम्हाला b² - 4ac = -5 आणि इथं वर एक ॲरो गेलेला आहे, एक खालती गेलेला आहे. आणि इफ वी आर गोइंग टू चेक इथं विचारलं गेलेलं आहे नेचर ऑफ रूट. संस्कृती नेचर ऑफ रूटला मराठीत काय म्हटलेलं आहे तिथं बेटा? मुळांचे स्वरूप. आपल्याला मुळांचे स्वरूप जर बघायचे सांगितले तर आपल्याला मुळांचे स्वरूप किंवा नेचर ऑफ रूट लिहायचे आहे. तर = 5 इट मीन्स डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. तर याचं जे नेचर स्वभाव स्वरूप काय ना, पहिले तर ही वास्तव संख्या आहे रिअल अँड 2 रूट्स बाहेर येतात त्याचे आन्सर म्हणून तर हे येणार अनिक्वल. सेकंड आलं नॉट रिअल, कारण पहिलंच रिअल नाही तर पुढचं आपल्याला अजून त्याचे काही लिहायची गरज. हे आलं तुमचं क्वेश्चन फर्स्ट ऍक्टिव्हिटी. आता सेकंड बघूया. तुम्हाला इथं सम ऑफ रूट्स दिलेले आहे. किती आहे सम ऑफ रूट्स? आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स किती आहे? आणि मध्ये काय विचारलंय? क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन जर आपण बघितली इथं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन घेऊ. तर फॉर्म्युला असतो x² - अल्फा + बीटा × x + अल्फा × बीटा = 0. मग सम ऑफ रूट्स म्हणजे हे सम ऑफ रूट्स आलं तर डायरेक्ट लिहायचं इथं -+ + 7x. इथं ब्रॅकेटमध्ये जर मायनस लिहिलं तर मायनस आणि हे मायनस काय होऊन जाणार प्लस. आणि अल्फा × बीटा म्हणजे प्रोडक्ट. तर ती जी इक्वेशन आहे ती कशी तयार होणार? x² + 7x + 5 = 0. थर्ड वन. If alpha and beta are the roots of quadratic equation. कुठल्या इक्वेशनचे काढायचे आपल्याला? अल्फा + बीटा आणि अल्फा × बीटा. मग तुम्हाला दिलेलं आहे 2x² - 4x - 3 = 0. मग अल्फा + बीटा काढायचं आहे याचं आणि अल्फा × बीटा काढायचं आहे. तर बघा अल्फा + बीटा मी नेहमी बोलतोय प्लस आधी लक्षात ठेवा म्हणजे ॲडिशन सम आणि त्याला आन्सर पहिले ABCDचं पहिले B आणि हे मायनसमध्ये -b/a. मग इथं B किती आहे? -4. हे मायनस साईन याची. मग परत -4 अपॉन a किती आहे? 2 --- +4 + 4/2 2. आणि जे अल्फा × बीटा आहे = c/a म्हणजे काय येणार? -3/2. हे आलं आन्सर. लिहून घ्या.